श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ कसं करायचं, तुम्हाला संकल्पयुक्त व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ करायचं असेल किंवा नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ करायचं असेल त्याचं वेळ काय याबद्दल मी पूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे. आपलं पालन पोषण करण्याचं काम भगवान विष्णूंचं आहे आणि आपलं मृत्यू भगवान शंकरांच्या हातात आहे. भगवान विष्णू हे सगळ्यांचं पालन करतात, सर्वांचं पालन करतात. तर आपले पालन करणाऱ्याचं त्यांच्या स्मरणार्थ व्यंकटेश स्तोत्र हे खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाची सेवा आहे. बघा, जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं, व्यंकटेश स्तोत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज करू शकता. जसं आपण स्वामींची नित्यसेवा करतो त्याचप्रमाणे एक पाठ आपला रोज नित्यसेवेमध्ये एक पाठ व्यंकटेश स्तोत्रमचा झालंच पाहिजे. बघा, काही लोक 3 दिवसाचे व्यंकटेश स्तोत्रमचं सेवा करतात, 3 दिवसाची सेवा करतात. काही लोक 21 दिवसाची सेवा करतात, काही लोक 1.25 महिना करतात. बघा, ह्यानी काय होतो, ज्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्शियल इश्यूज आहेत, त्याला मार्ग लागतात, त्यातून नक्कीच मार्ग मिळतं. त्यानंतर बघा, व्यंकटेश स्तोत्रम हे प्राकृतमध्ये पण आहे, मराठी प्राकृत, त्यानंतर संस्कृतमध्ये पण आहे. मराठीत आहे ते 108 ओव्यांचं आहे, संस्कृत आहे ते 15-16 ओव्यांचं आहे. बघा, व्यंकटेश स्तोत्रमचं रोज पाठ केल्याने जे तुमचे आर्थिक समस्या आहेत, फायनान्शियल इश्यू आहेत, त्याला मार्ग नक्कीच मिळतात. बघा, आता व्यंकटेश स्तोत्र हे प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. प्राकृत मराठीमध्ये बघा 108 ओव्यांचं आहे. त्याची सुरुवात अशी होते, ओम नमो जी हे रंभा सकळा तू प्रारंभा. 108 ओव्यांचं आहे. आणि बघा, संस्कृतमध्ये 15 ते 16 ओव्यांचं आहे. सुरुवात अशी आहे, हरि ओम व्यंकटेशो वासुदेवा प्रद्योमित विक्रमा संकर्षणो अनिरुद्ध शेषाधिपतिरेवच. हे संस्कृतमध्ये आहे. आता संस्कृतमध्ये अगदी छोटा आहे, 15 ते 16 ओव्यांचा आहे. तर संस्कृतमध्ये खूप छोटा आहे, 15-16 ओव्यांचं. हे तुम्ही पठण करू शकता. जर तुम्हाला प्राकृतमध्ये करायचं असेल तर तुम्ही प्राकृतमध्ये पठण करू शकता. तर बघा, व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेमध्ये कसं पाठ करायचं. आता बघा, लक्ष्मी, पैसा सगळ्यांना हवं असतो, पण बघा, लक्ष्मी ही 8 प्रकाराची असते. आपल्याला असं मनात असं असतं की लक्ष्मी म्हणजे पैसा. तर बघा, लक्ष्मी 8 प्रकाराची असते. धन लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, संतान लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी, अशा 8 प्रकाराची लक्ष्मी असते. म्हणून आपण अष्टलक्ष्मी म्हणत असतो. आता बघा, लक्ष्मीला सर्वात जास्त काय प्रिय आहे? लक्ष्मीला, माता लक्ष्मीला सर्वात जास्त भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. ज्या घरात रोज नित्य नियमाने भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच जात नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिने आपल्या घरात सतत वास त्यांचा आपल्या घरात असण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते. बघा, प्रत्येक घरात म्हणजे देवघरात आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची, म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेपत आहे, हा फोटो का ठेवतो त्याचं मी तुम्हाला कारण सांगते. कारण बघा, माता लक्ष्मीला विष्णू भगवानची सेवा खूप प्रिय आहे, म्हणून ते त्यांच्या सेवा करत असतात. म्हणजे त्या घरातून त्या कधीच जात नाही, त्या घरातून माता लक्ष्मी कधीच जात नाही असं म्हटलं गेलं आहे. म्हणून तुम्ही तो जो फोटो आहे, माता लक्ष्मी विष्णू भगवान सहित माता लक्ष्मी विष्णू भगवानची सेवा करत आहे, त्यांचं पाय चेपत आहे, असा फोटो घरात असणं तुम्ही देवघरात ठेवलं तर तुम्हाला नक्की त्याचा चांगला अनुभव येईल. आता ही सर्व सेवा केल्याने किंवा माता लक्ष्मी आणि विष्णू सहित तुम्ही फोटो ठेवल्याने तुम्हाला भरपूर पैसा येईल असं मी अजिबात म्हणत नाहीये, पण
तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होतो. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं नित्यसेवेमध्ये कसं तुम्ही करायचं पठण व्यंकटेश स्तोत्रमचं ते सांगते. तुम्ही जसं रोजची देवपूजा करता, धूप दीप दाखवल्यानंतर तुम्हाला शांत बसायचे. तुम्ही एकदा पाठ करा व्यंकटेश स्तोत्रमचा, दोनदा पाठ करा, तीनदा पाठ करा, 7 वेळा 5 वेळा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही पाठ करा. बघा, तुम्ही सेवेमध्ये सातत्य ठेवा. तुम्ही 1 महिना ही सेवा करून बघा. मी तुम्हाला सांगते, रोज तुम्ही 3 वेळा फक्त 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पाठ करा रोज. 1 महिना करून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. तुम्ही संस्कृतमध्ये करा, प्राकृतमध्ये करा, जसं तुम्हाला जमेल तसं करा. बघा, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकमध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ आहे. तुम्ही नक्की करून बघा. पण लक्षात ठेवा, संस्कृतमध्ये खूप छोटं आहे, अगदी 15 ते 16 ओव्यांचं आहे संस्कृतमध्ये, आणि प्राकृतमध्ये केलं तर थोडं मोठं आहे. तर तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा. त्यानंतर बघा, असं बोलतात की माता लक्ष्मी 7 वेळा आपल्या घरात येते. बघा, तुम्ही सकाळी धूप दीप दाखवल्यानंतर, तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ केलात, किंवा तुम्ही संध्याकाळीच देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुळशीला दिवा दाखवल्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ केलात, तर खरंच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. मला सांगा, भगवान विष्णू हे जगाचं पालन करतात, तर ते आपलं का नाही करणार? बघा, माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे ते भगवान विष्णूंची सेवा. बघा, आपण नित्यसेवामध्ये तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्रम करा. बघा, आपण श्री सूक्तम पाठ करतो, त्याच्या अगोदर जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ केला तर खरंच तुम्हाला खूप चांगला त्याचा अनुभव येईल. बघा, खूप प्रभावी सेवा आहे, तुम्ही रोज करून बघा. ज्यांच्यावर आर्थिक अडचणी आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत, कर्ज आहे, बघा, नक्की यातून सर्व मार्ग लागेल आणि सर्व व्यवस्थित होईल. तुम्ही 21 दिवसाची ही सेवा करू शकता. बघा, 21 दिवस केलं तर म्हणजे तुमचं सर्व व्यवस्थित होईलच. पण बघा, जेव्हा आपण रोज करतो ना, नित्य नियमाने सातत्य आपण आपल्या सेवेमध्ये ठेवतो, जर तुम्ही ही सेवा रोज केली ना, त्याचा नक्की खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल. नक्की करून बघा. आणि बघा, ही सेवा केल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, आपल्या घरचं वातावरण प्रसन्न वाटतं. बघा, तुम्ही रोज ही सेवा करून बघा, तुम्हाला हळूहळू तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. आणि नक्की तुम्ही तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.